नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी हर्षदा तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या हर्षदा जाधव ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत अगदी मोजक्या साहित्यात आणि झटपट तयार होणारे असे शेंगदाणा लाडू. टिफिनसाठी खाऊ, संध्याकाळच्या स्नॅक्सला आणि प्रवासातही हे लाडू उत्तम आहेत. चला तर मग बघूया साहित्य. इथे मी घेतले आहे 1 मोठी वाटी गूळ आणि 2 वाट्या भाजलेले शेंगदाणे. हे शेंगदाणे थोडेसे भाजलेले आहेत. पावसामुळे ते थोडे नरम झालेत म्हणून मी पुन्हा एकदा त्यांना गरम करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला शेंगदाणे बारीक गॅसवर छान गरम करून घ्यायचे. बघा, अशा पद्धतीने आपण शेंगदाणे गरम करून घेऊयात. तर या शेंगदाणा लाडूचे फायदे खूप आहेत. या शेंगदाण्याच्या लाडूमुळे आपल्याला इन्स्टंट अशी ऊर्जा मिळते. शेंगदाण्यात प्रथिने आणि चांगले फॅट्स असतात. प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. स्नायू मजबूत ठेवण्यास मदत होते. हे बघा, अशा पद्धतीने आता हे गरम झालेले जे शेंगदाणे आहेत ते एका डिशमध्ये काढून आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. शेंगदाण्याच्या लाडूचा अजून एक फायदा म्हणजे हाडांसाठी हे खूप फायदेशीर असतात. त्यानंतर आपल्याला यामधून गुड फॅट्स मिळतात आणि यामुळे आपली आयर्न लेवलसुद्धा वाढू शकते. गुळामुळे काही प्रमाणात आपल्याला त्यातून लोह मिळते, जे रक्तनिर्मितीस मदत होते. शेंगदाणे आपले आता छान थंड झालेत. आता आपण हे मिक्सरमधून जाडसर थोडेसे बारीक असे वाटून घ्यायचे. बघा, अशा पद्धतीने आपण हे छान वाटून घेतलेत. लहान मुलांना उत्तम आणि हेल्दी असा खाऊ म्हणून आपण हे त्यांच्यासाठी बनवू शकतो. पोट भरल्यासारखे वाटते, वारंवार भूक लागत नाही आणि मधल्या वेळेचे जे अबरचबर आपलं जे खाणं असतं ते यामुळे कमी होतं. बघा, ह्या पद्धतीने आपण जो गूळ घेतला होता तो यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत. या लाडूमध्ये आपण जरासं तूप वापरणार आहोत, म्हणजे त्या लाडूला छान बाइंडिंग येईल आणि अफलातून अशी चव येईल. हे लाडू अगदी झटपट तयार होतात, अगदी 10 ते 12 मिनिटांमध्ये. हे लाडू 1 ते 2 महिने आरामात टिकतात आणि हे लाडू उपवासाला सुद्धा चालतात. हा लाडू तुम्ही सकाळी जरी खाल्ला तरी छान आहे, अगदी हेल्दी ऑप्शन आहे. आता छान असा गारवा आलाय हवामानात, तर शेंगदाण्याचे लाडू एक छान ऑप्शन आहे तुमच्यासाठी. पण हो, काळजी घ्या, दिवसाला 1 ते 2 मीडियम आकाराचे शेंगदाण्याचे लाडू पुरेसे आहेत. बघा, या ठिकाणी आता आपण छान 2 चमचे तूप गरम करून घेणार आहोत आणि ते आपण आता शेंगदाणे आणि गुळाचं जे काही मिश्रण आहे त्यामध्ये आपण हे ॲड करून घेऊया. सकाळी व्यायामानंतर आणि सकाळी नाश्त्यामध्ये खाल्ले तर अधिक उपयुक्त ठरू शकतात असे हे शेंगदाण्याचे लाडू आहेत. बघा, छान तूप आपण हे यामध्ये टाकून घेतलं आहे आणि आता हे गरम असल्यामुळे मी हे चमच्याच्या सहाय्याने छान मिक्स करून घेते. थोडंसं गारसर झालं की आपण हाताने ते छान एकजीव करणार आहोत अशा पद्धतीने. बघा, आणि इथे तुम्ही टेस्ट करू शकता. टेस्ट म्हणजे तो लाडू वळला जातोय की नाही, आणि तो आरामात छान वळला जातो, कारण शेंगदाण्याला सुद्धा त्याचं जे तेल आहे ते छान सुटतं आणि त्यात आपण थोडंसं तूपसुद्धा ॲड केलं आहे. बघा, पटापट असे लाडू वळल्या जात आहेत. अशा पद्धतीने आपण एक एक लाडू छान वळून घेणार आहोत. लहान मुलांसाठी टिफिनसाठी खाऊ हा खूप छान ऑप्शन आहे. तो तुम्ही हे नक्की ट्राय करा तुमच्या मुलांसाठी. बघा, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे सगळे खाऊ शकतात. आजची आपली झटपट लाडूची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. हे बघा, अगदी तोंडात टाकल्याबरोबर हे लाडू विरघळतात आणि तेवढेच स्वादिष्ट लागतात. तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.